नमस्कार मित्रांनो, 2026मध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची जॉब अपडेट मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेला आहे. तब्बल 11,403 पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे. लिपिक हे महत्त्वाचं पद या ॲडव्हर्टाइजमेंटमार्फत भरलं जाणार आहे. यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी केलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. 21 ऑगस्ट 2026 पर्यंत उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात देखील या पदांच्या जागा भरल्या जाणार आहे. महाराष्ट्रातच उमेदवारांना परीक्षा देता येणार आहे आणि विशेष म्हणजे मराठी भाषेतून एक्झाम देण्याची सुवर्ण संधी उमेदवारांना या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी या पदांसाठी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट बघण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना आपल्या mahajobhub.in या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे. या अधिकृत संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट अगदी उमेदवारांना मराठीमध्ये पाहता येणार आहे. तब्बल 11,403 पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे. 2026मध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे. ऑल ओव्हर इंडियात महिला आणि पुरुष उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. कायमस्वरूपी असा हा जॉब आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांना महाराष्ट्रातच या पदांसाठी एक्झाम देता येणार आहे. तसेच मराठीतून तुम्हाला एक्झाम देण्याची सुवर्ण संधी या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मित्रांनो, क्लर्क म्हणजेच कस्टमर सर्व्हिस असोसिएट पदांची भरती असणार आहे. यामध्ये बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया यांसह देशातील एकूण 11 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ही भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांनी 21 ऑगस्ट 2026 पर्यंत www.ibps.in या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करणं गरजेचं असणार आहे. आता महाराष्ट्रात नेमकी या पदांसाठी कोणकोणते एक्झाम सेंटर असणार आहे ते तुम्ही बघू शकता. पूर्व परीक्षेसाठी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी हे एक्झाम सेंटर म्हणजे परीक्षा केंद्र असणार आहे. तर मुख्य परीक्षेसाठी देखील अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड आणि पुणे या एक्झाम सेंटरचा म्हणजेच परीक्षा केंद्रांचा समावेश असणार आहे. आता मित्रांनो, या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत कोणकोणत्या बँकांमध्ये पदभरती केली जाणार आहे त्या बँकांचे नावं देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ज्यामध्ये बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनडा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियासारख्या नामांकित बँकेचा समावेश असणार आहे. कस्टमर सर्व्हिस असोसिएटिव्ह म्हणजेच क्लर्क हे महत्त्वाचं पद या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत धरलं जाणार आहे. तब्बल 11,403 पदांची एक मोठी भरती ऑल ओव्हर इंडियामध्ये केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रात देखील 1,051 जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहे. आता या पदांसाठी उमेदवारांनी 1 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. यामध्ये मित्रांनो 2026च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये पूर्वपरीक्षा तर डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे. परीक्षा शुल्काच्या बाबतीत तुम्ही बघू शकता. SC, ST, फिजिकली डिसेबल, एक्स सर्व्हिसमन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 175 रुपये तर बाकी उमेदवारांसाठी 850 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करता येणार आहे. ज्यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI आणि नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता. मित्रांनो, या पदांसाठी उमेदवारांचं वय 1 ऑगस्ट 2026 रोजी 20 ते 28च्या दरम्यान मात्र असणं गरजेचं असणार आहे. ज्यामध्ये SC, ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची अतिरिक्त 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी वयाची अतिरिक्त 3 वर्ष तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी वयाची अतिरिक्त 10 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमन असतील, विधवा, घटस्फोटित महिला असतील अशाही उमेदवारांना वयाची विशेष सूट यामध्ये देण्यात आलेली आहे. वेतन श्रेणी म्हणजे पगाराच्या बाबतीत बघू शकता 24,050 ते 64,480 या जबरदस्त स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे. पगाराच्या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना
या बँकेमार्फत दिले जाणार आहे. ऑल ओव्हर इंडिया तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे. मध्ये महाराष्ट्रात देखील 1000+ पदं जी आहे ते या बँकांमार्फत भरली जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने या पदांसाठी उमेदवारांनी अर्ज करणं गरजेचं असणार आहे. निवड प्रक्रियेच्या बाबतीत बघू शकता, सर्वप्रथम उमेदवारांची या पदांसाठी पूर्वपरीक्षा, नंतर मुख्य परीक्षा आणि सर्वात शेवटी लोकल लँग्वेज टेस्ट घेऊन पात्र अशा उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. आता हे लोकल लँग्वेज टेस्ट कुणाला द्यावी लागणार आहे? जर तुम्ही महाराष्ट्रासाठी ॲप्लिकेशन करत असाल आणि महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येत असेल तर ही टेस्ट देण्याची आवश्यकता नसणार आहे. मात्र ज्या राज्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करतात आणि त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता बोलता येत नसेल तर अशा उमेदवारांना ही टेस्ट देणं बंधनकारक असणार आहे. यामध्ये मित्रांनो, शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे, संगणकाचं ज्ञान तुमच्याकडे आहे आणि लोकल लँग्वेज म्हणजे स्थानिक भाषेचं ज्ञान तुमच्याकडे आहे, तर अशा उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे. या संदर्भाचे अधिकृत जाहिरातची PDF तुम्ही या ठिकाणी क्लिक करून बघू शकता. ॲप्लिकेशन करण्यासाठीची लिंक देखील मी या आपल्या महाजॉबहब.in या संकेतस्थळावरती दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटची देखील लिंक तुम्हाला याच ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती जायचं आहे. पर्टिक्युलर ती ॲडव्हर्टाइजमेंट शोधायची आहे. त्यानंतर क्लिक हिअर फॉर अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यावेळी तुम्हाला तुमची ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, संपूर्ण माहिती अचूक भरायची आहे. त्यानंतर एक रजिस्ट्रेशन ID पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन ID पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, फोटोग्राफ, सिग्नेचर सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. फॉर्म भरतीवेळी कोणकोणती कागदपत्र तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे त्या संपूर्ण कागदपत्रांची लिस्ट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता परीक्षा पद्धतीच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, सर्वप्रथम उमेदवारांची या पदांसाठी ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे. पूर्व परीक्षा असणार आहे. या पूर्व परीक्षेसाठी 3 वेगवेगळ्या विषयावरती उमेदवारांना 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 60 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे. यामध्ये इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी यांसारख्या विषयांचा समावेश असणार आहे. मित्रांनो, प्रिलिमिनरी एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावलं जाणार आहे. मुख्य परीक्षा देखील तुमची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे, ज्यामध्ये 4 वेगवेगळ्या विषयावरती उमेदवारांना प्रश्न विचारले जाणार आहे. 160 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहे, ज्यासाठी 125 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे. यामध्ये जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, रिझनिंग ॲबिलिटी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड यांसारख्या विषयांचा समावेश असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, प्रिलिमिनरी आणि मेन अशा 2 वेगवेगळ्या एक्झाम तुमच्या या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि त्या मेरिटनुसार उमेदवारांना नियुक्ती या पदासाठी दिली जाणार आहे. मित्रांनो, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या एक्झामसाठी 0.25 इतके मार्क प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी कापले देखील जाणार आहे. हे देखील उमेदवारांनी लक्षात ठेवायचं आहे. विशेष म्हणजे तुम्हाला तुमच्या मराठी भाषेतून या पदांसाठी एक्झाम देता येणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडलात नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.